हॅलो फ्रेंड्स, सुप्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत राजमा मसाला. चला तर मग सुरू करूया. राजमा मसाला कसा तयार करायचा. रात्रभर मी राजमा पाण्यात भिजत घातलेला, नॉर्मल पाण्यामध्ये भिजत घातलेला. आता गरमी असल्यामुळे लगेच भिजतं, पण थंडीमध्ये कोमट पाणी करून भिजत घातले तर ते व्यवस्थित भिजले जातात. आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊया. स्वच्छ धुवून घेतले एका कुकरमध्ये. आता आपण हे शिजत घालूया. आपलं अर्ध बोट बुडेल एवढं पाणी मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. थोडंसं मीठ घालूया आणि 5 ते 6 ह्याच्या शिट्या काढून घेऊया. कुकर थंड होतोय तोपर्यंत आपण हा मसाला तयार करून घ्या. 3 ते 4 कांदे मी कापून घेतलेत मीडियम आकाराचे. कांदा भाजीसाठी थोडंसं तेल घालूया. कांदा आपला ब्राऊन होत आलेला आहे. आपण त्याच्यामध्ये टोमॅटो पण भाजून घेऊया. 3 मीडियम आकाराचे मी टोमॅटो कापून घेतलेले आहेत. मसाला आपला चांगला भाजलेला आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. मसाला बारीक करून घेऊया. त्याच्यामध्ये आपण 3 ते 4 बारीक हिरव्या मिरच्या, अद्रकचे 3 ते 4 तुकडे, लसणाच्या पाकळ्या 15 ते 20 आणि थोडीशी कोथिंबीर आपण बारीक करून घेऊया मिक्सरला. कढई गरम झाली, त्याच्यामध्ये आपण 3 ते 4 चमचे तेल घालूया. तेलामध्ये 1 चमचे जिरे घालूया. एक मोठी वेलची, मसाला वेलची, दालचिनीचा 1 तुकडा आणि 2 तेजपत्ता. आता आपण ह्याच्यामध्ये वाटून घेतलेला मसाला घालूया. हे बघा, आपला राजमा पण छान शिजलेला आहे. थोडासा आपण ठोंब्याने स्मॅश करूया, म्हणजे त्याचा थिकनेसपणा त्याला येतो आणि पूर्ण राजमीची चव सुद्धा त्याच्यामध्ये उतरते. सगळा राजमा नाही स्मॅश करायचा, अगदी थोडासाच.
1 चमचा हळद घालूया, 2 चमचा धना पावडर, 3 ते 4 चमचे लाल मिर्च पावडर. तुमच्या टेस्टप्रमाणे तुम्हाला कमी जास्त हवे असेल तर टाकू शकता. मी 3.5 चमचे मिरची पावडर टाकलेली आहे. एक चमचा गरम मसाला, होममेड गरम मसाला आहे. चवीप्रमाणे मीठ घालूया. ऑलरेडी आपण शिजताना मीठ घातले त्यामुळे थोडंसं कमीच मीठ घालायचं. आता आपण ह्याच्यामध्ये शिजवून घेतलेला राजमा पाण्यासकट घालायचा आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 5 ते 10 मिनिटं आपण ह्याला आता झाकण ठेवून शिजवून देऊया. उकळी फुटलेली आहे. आता वरून थोडीशी आपण कसुरी मेथी घालूया. वरून भरपूर अशी कोथिंबीर घालूया. आपला राजमा मसाला रेडी झालेला आहे. राजमा आपला तयार झालेला आहे मस्त. वरून गार्निशिंग करूया कोथिंबीर टाकून. आणि 1 चमचा साजूक तूप घालूया. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा, खूप छान लागते. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.